जिल्ह्यातील शिरूर शहरात 2024 नवरात्र उत्सव व मिरवणूक खूप उत्साहात पार पडला। या 10 दिवसात अनेक मंडळांमार्फत विविध कार्यक्रम घेण्यात आले। विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्याचे शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी आपल्या आवाजाशी बोलताना सांगितले। नवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी देवीच्या समोर होम पेटवण्यात आले। दसऱ्याच्या दिवशी शिरूर शहरातील सर्व नवरात्री उत्सव मंडळाच्या देवी तसेच घरगुती असणाऱ्या देवी काची आळीतील भवानी मातेला भेटण्यासाठी येण्याची प्रथा आहे। पुणे अँटी करप्शनचे DYSP व शिरूरचे सुपुत्र अनिल कटके यांना यावेळी जय भवानी ट्रस्टच्या वतीने विशेष आरतीचा मान देऊन त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। काची आळीतील या देवीला गावातील सर्व देव्या भेटण्यासाठी येण्याच्या या विशेष प्रथेबाबत येथील रहिवासी व माजी नगरसेविका संगीता महेंद्र मल्लाव यांच्याकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। पाहुयात। मी संगीता महेंद्र मल्लाव। दसऱ्यानिमित्त इथे सर्व जमलेल्यांचं मी पहिले हार्दिक स्वागत करते। येथे सगळ्या म्हणजे आमची जय भवानी ट्रस्ट हे येथे सर्व देवींचा इथं आम्ही स्वागत करत आहोत। इथे परंपरेनुसार सौंदतीचं झाड आहे मोठं, आमच्या पूर्वजांपासून हे झाड आहे आणि त्या झाडाखाली पूर्वजांपासून आमची दुर्गा देवीची स्थापना होत आहे। तेव्हापासून आम्ही हे दसरा सण साजरा करत आहोत। येथे सगळ्या गावातील जितक्या देव्या आहेत तितक्या भेटीसाठी येतात आणि त्या देवी खाली खंडोबाची पालखी येते। त्या पालखी मग देवी शिलांगण खेळते आणि शिलांगण झाल्यानंतर इथं सोनं वाटपाचा कार्यक्रम होतात। आलेल्या अतिथ्यांचा इथं सत्कार होतं आणि इथं आम्ही अशी परंपरा केलेली आहे की जितक्या देव्या येतात तितक्यांची आरती आम्ही करतो आणि ज्या येतात त्या आमच्या देवीची आरती करतात आणि आम्ही त्यांना एक ट्रॉफी म्हणून त्यांना बक्षीस देतो आणि देवीचं मानपान देतो, वटी भरण देतो, हार देतो आणि देवीची आरती करून देवीला मानपान देऊन देवीला सन्मान करतो आणि हे अशी आमची परंपरा चालू आहे। आणि आमचे विश्वस्त आमचे सर्व लोक इथं जय भवानी ट्रस्टचे जेवढे सदस्य आहेत तेवढे हे 9 दिवस राबतात। महिला भगिनी आमच्या सकाळी आरतीला सर्व जमा होतात, सर्वांना फराळाचा कार्यक्रम असतो, परत संध्याकाळी विविध कार्यक्रमाचे नियोजन केलेलं असतं। 9 दिवस विविध स्पर्धा मुलांच्या घेतल्या जातात, खेळ पैठणीचा असतो, भोंडाळा असतो, परत मुलांचे लहान लहान खेळ असतात आणि शेवटी बक्षिसाचा समारंभ कार्यक्रम करतो आम्ही। बक्षीस आम्ही इथं नंबर न काढता सर्व जे भाग घेतात त्यांना सर्वांना आम्ही इथं बक्षीस देतो आणि या पद्धतीने आम्ही कार्यक्रम इथं खूप चांगल्या पद्धतीने खूप गुण्यागोविंदाने आमची सर्व जय भवानी ट्रस्टचे सगळे सदस्य, सर्व मुलं, सर्व महिला आमच्या खूप हिरिरीने भाग घेतात आणि खूप राबतात आणि हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडतात।